सिमेंटचे पत्र ती विकता येत नाही. 10 बाय 20चं घर आहे. 10,000 रुपयानं आमचं काम भागतं. तर ते 100 कोटी 1000 किती देणार आहे ते देऊन जरांगे पाटला मॅनेज करायला आले ते. पण त्यांचा विषय असेल ते म्हणतात ना, मी कोपऱ्यात जात नाही, जे बोलायचं समोर बोलतो. तर ते त्याच्यामुळे ते मॅनेज होत नाही. आणि हाच तर प्लस पॉईंट आहे. हे तर लोकांना भावलं ना, जरांगे पाटलाचा प्रामाणिकपणा लोकांना भावला. आणि कोपऱ्यात न जाणे, तुम्ही जे फोन आला ते याला फोन असं फोन लावतात ते डायरेक्ट लोकांना ऐकत काही विषय नाही. कशासाठी आले ते सराटीला? त्याला संकटमोचन म्हणतात ना ते बीजेपीचे लोक. गिरीश महाजन संकटमोचन आहे. ते आलतेच कायसाठी? ते कुठल्याही परिस्थितीत मॅनेज होत नाही, कोपऱ्यात जात नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून त्यांना मॅनेज करायला बंद दाराआड कोणी येऊ बी नाही शकत. हा काय म्हणाल? अहो प्रयत्न काय कमी झाले, त्यांना झोपा आहे ना हो. ते काय फॉर्म्युले वापरायला लागले ते. म्हणजे ते तुम्हाला जरांगे पाटलाचं शिक्षण किती, जरांगे पाटील काय काम करत होते, मग यांच्यावर काही ईडी सीडी CBI याची त्याची काही धाडबीड टाकता येते का? आता हे फाटका माणूस आहे, यांच्याकडे 2 व्हीलर नाही आहे. त्यांनी तर नेहमी सांगतात ना, आमच्या घरावर सिमेंटचे पत्र ती विकता येत नाही. 10 बाय 20चं घर आहे. त्याला आतापर्यंत सारून घ्यावं लागत होतं. आत्ता त्याच्यावर गालीच्या मॅट टाकली ती बी ते नाही तर सारून घेत होते. ते एकदम सर्वसाधारण व्यक्ती आहे. त्यांचं तुम्ही मातोरीला घर जाऊन बघा. आज त्यांची आई त्यांचे भाऊ कसे राहतात. अहो त्या घराला प्लास्टर नाही. सरकार देऊन काय देईन? 100 कोटी 100 कोटी एखादी आमदारकी. आणि समजा अरबी समुद्रातला अध्यक्षपद दिलं दादाला. ओके, आमचा समाज आहे 6 कोटी. साहेब, पंढरीच्या पांडुरंगाला तुम्ही जर गेले तर तिथं लोक 10 रुपये दानपेटीत टाकत नाही, पण पानफुल घेते 10 रुपयाचं. आम्ही जर ठरवलं की आपल्या सर्व समाज बांधवांनी फक्त पानफुलाचे 10-10 रुपये द्यायचे, 6 कोटी समाज आहे, किती झाले? 60 कोटी. आणि जर 100 दिले तर 600 कोटी. आणि 1000 दिले तर 6000. बरोबर. माझ्यासारखा माणूस दादानी म्हणावा मी लाख रुपये देतो. जे सदन आहे ते लाख रुपये देतील. तुम्ही मॅनेज होऊ नका, आम्ही सांगितलेलं आहे. दुनियाचा 30 मार्का कोणी येऊ द्या, मॅनेज व्हायचं नाही. आम्ही जर समजा तशी वेळ जर असली तर आम्ही जमा करतो. मग मी जर लाख रुपये देऊ शकतो, भाऊ लाख रुपये जर देऊ शकते, 10,000 रुपयानं आमचं काम भागतं. तर ते 100 कोटी 1000 किती देणार आहे ते देऊन. तर त्याच्यामुळं ते मॅनेज होत नाही. आणि आम्ही सगळे दौरे कव्हर केले. जे सर्वसामान्य व्यक्तीच्या चेहऱ्यावर ज्या माता भगिनी, जे वयस्कर लोक दादाच्या पाया पडतील, लहान पोरं हो, 1-1, 2-2 वर्ष, ज्याला बोलता येतं ना, ते एक मराठा, लाख मराठा, इतर जाती धर्माचा असो, कुणी असो, मुस्लिम बांधव. आमच्या रॅलीला कव्हर करायला मुस्लिम बांधव, दलित बांधव, त्यांनी सांगितलं. मुसलमान बांधव म्हणतात की आमच्या समाजाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही. आमच्या कौममध्ये, आमच्या जातीमध्ये जर असा जरांगे पाटील असतं तर आमचं हे किती हे झालं असतं. आणि आजच दादाने डिक्लेअर केलं की मराठा समाजाला तर आरक्षण मिळणारच आहे. मी मुस्लिम आणि धनगर आरक्षणासाठी पुन्हा दंड ठोकतो नाही. या सर्व जाती धर्म आणि ते कुठल्याही परिस्थितीत मॅनेज होत नाही, कोपऱ्यात जात नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून त्यांना मॅनेज करायला बंद दाराआड कोणी येऊ बी नाही शकत. आणि मॅनेज म्हणजे तुमचा प्रश्न जो आहे ना की मॅनेज कसे होतील, तर शेवटी पैशालाच होईल ना. नाही होत नाहीत. आणि यांनी प्रयत्न केलेले असतील. केले प्रयत्न केले. काय नाही प्रयत्न केले, ऑफर आल्या बी असतील दादाला. बरोबर, हे घ्या ते घ्या, हे घ्या, विचारच करू शकतो. विचार करू शकतो. पण तुम्ही आमचा विचार बघा ना. 100 कशासाठी आले ते सराटीला? त्याला संकटमोचन म्हणतात ना ते बीजेपीचे लोक. गिरीश महाजन संकटमोचन आहे. ते आलतेच कायसाठी? जरांगे पाटला मॅनेज करायला आलते ते. पण त्यांचा विषय असेल ते म्हणतात ना, मी कोपऱ्यात जात नाही, जे बोलायचं समोर बोलतो. हाच तर प्लस पॉईंट आहे. हे तर लोकांना भावलं ना. जरांगे पाटलाचा प्रामाणिकपणा लोकांना भावला. आणि कोपऱ्यात न जाणे, तुम्ही जे फोन आला ते याला फोन असं फोन लावतात ते डायरेक्ट लोकांना ऐकत काही विषय नाही. का नाही हॉटेलचं जे तुम्ही म्हणताय, तर त्या ठिकाणी काय झालं, भरपूर मॉब जमा झाला होता. आणि ते जे आले होते शिष्टमंडळ म्हणजे, तर ते तिथं बाजूला रूम होती. म्हणजे हे पब्लिक जे फोटो काढण्यासाठी जे तिथं जवळजवळ हुल्लडबाजी चालली होती. फोटो काढण्यासाठी मरमर चालली होती. कारण दादा बीडचे एवढ्या ऐतिहासिक सभेला जाणार, तर त्या क्षणाचे साक्षीदार दादासोबत फोटो काढला, ते व्हायरल करण्यासाठी भीड जमा झाली. म्हणून दादाने काय केलं, बाजूला जे रूम होती, म्हणजे हॉल होता तो रेस्टॉरंटचा, आम्ही तिथंच होतो. मी बाहेरच होतो. तुम्ही काम सोबत असतात माहिती, मी बाहेरच होतो. मी बघितलं तर त्या गर्दीच्या याच्यामुळे ते बाजूला गेले होते. आणि त्यांनी विनंती केली होती की बा शिंदे साहेबांनी तर 2 महिने ते डिक्लेअरच केलं होतं ना, 2 महिने, तर तुम्ही थांबा बा, सरकार याच्यात आहे.
दादांनी स्पष्ट नकार दिला होता त्या ठिकाणी.